काय ग? आई हात दुखतोय का? नाही अगं. आई बघू. अगं नाही, काही आई नाही. बघू. अगं काही नाही पिहू. आई प्लीज मला बघू दे. बघू. आ! आई आई किती भाजलंय हे. अगं असं केलं की मग डोळ्यात पाणी येणारच ना. आई काय झालंय? काही नाही झालं. आई आई प्लीज मला सांग काय झालंय. आई इकडे बघ. आई ते ठेव. काय झालंय? काही नाही झालंय. आई सांगणार आहेस? अगं काही नाही ग. पूर्ण दिवस स्वयंपाकघरात काम करत असते मी पिहू. ते शेगडी पुसत असताना ते शेगडीवरचं स्टँड गरम होतं, मला लक्षातच नाही आलं काल, आणि मी असं उचललं आणि चटका लागला. खोटं बोलतेस तू. त्या स्टँडचा चटका असा लागतो. आई मला खरं सांगायचं. काही नाही. आई इकडे बघ. आई डोळे सुजलेत तुझे आणि लाल झालेत आणि ते रडल्यामुळे झालेत. मला सांग काय झालंय. तू जा इकडे. तू जा इकडे. मला आई- काम करू दे माझं. तो जा पिहू. आई मी कुठेही जाणार नाहीये. तू जोवर मला सांगत नाहीस तोवर मी कुठेच जाणार नाहीये. आई प्लीज बोल. तुला माझी शपथ आहे. काल अविनाश आणि शनाया पुन्हा उशिरा आली. हाऊ डेअर यू अनु. शनाय शनाय ऐक ना माझं. अगं ऐक ना ती. माझा हात दुखतोय अविनाश. दुखावा म्हणूनच करत होता ना मी, कारण तू ज्या बाईला बोललीस ना त्या बाईमुळे मला दोन कॉन्ट्रॅक्ट मिळाले. पिऊन आलाय तुम्ही. माझं खरं रूप तुला कायम बघायला आवडतं ना. बाबा कधीच सुधारणार नाही. असं नाही. आई तू त्यांची बाजू घेऊ नकोस प्लीज. मी शनाया आल्यापासून बघते बाबा परत आधीसारखं वागायला लागलं. पिहू शनाया भेटल्यापासून मी बाबांना ऑब्झर्व करते. काय तर म्हणे तिने काम दिलंय म्हणून तिचं वाटेल ते ऐकून घ्यायचंय का आपण. नाही अगं. आई ती आपल्या घरी यायलाच नको होती आणि आता आली तर जायचं नावही घेत नाहीये. पिहू हळू बोल ना आणि जाईल ती राजा. आता ते जे के सर आले ना की ती घरी जाणार आहे तिच्या. काय माहित. मग जाऊ दे हे सगळं. तू बाजूला हो. ब्रेकफास्ट मी करते. अगं नाही बाळा, मी करते. आई का असं करतेस. तुला ऑलरेडी किती त्रास झालाय. आणखी का त्रास करून घ्यायचाय स्वतःला. माझं ऐक. आता सगळे येतील आणि ब्रेकफास्ट हवंय असं करते. मी करते. तू बाजूला. अगं पिहू. आई प्लीज बाजूला हो. अगं पिहू आई करते प्लीज. तू. आई तुझा राग कळतोय मला बाळा. सगळं चुकतंय हेही दिसतंय, पण तुझ्या बाबांपुढे काही बोलता येत नाहीये याचं वाईट वाटतंय. तू या घरात आल्यापासून मी सगळं काही सहन करते, पण माझ्या श्रद्धेचा अपमान झालेला, माझ्या आस्थेचा अपमान झालेला मी सहन करणार नाही.
आणि तुझ्या या घाणेरड्या वागण्यानी मी माझं घर अपवित्र होऊ देणार नाही. मी माझ्या घरचं पावित्र्य जपलंय, त्याला जरासा सुद्धा धक्का लागू दिला नाही. आणि इथून पुढे माझा जीव जाईपर्यंत मी तो जपणार आहे. आणि तू जर त्याच्या आड येण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी जन्मात तुला माफ करणार नाही. अविनाशने काल ही बॅग घेतली नाही, पण नाही सुद्धा म्हणाला नाही येतो. शनाया, वाटतं तितकं सोपं नाही आहे हे सगळं. काय करायला हवंय मी? मला अजून पैसे साठवायला हवेत. अविनाशला पैसे हवेत, पण त्याला अनुप्रियाला सोडायचं नाही. चेक यायला तसा अजून तरी 1 वीक आहे. म्हणजे या एका आठवड्यात मला असं काही करायला हवंय ज्यामुळे अविनाश स्वतः त्या अनुप्रियाला धक्के मारून या घराबाहेर काढे. येस येस, आणि मी हे करूच शकते. दर महिन्याचं हेच झालंय. महिना संपायच्या आत खिशातले पैसे संपतात. वैतागलोय आता याला. शनायला ऍडव्हान्स मागायचा होता, पण काल हे भलतच होऊन बसलं. जे पैसे बघतोयस ना, ते तुझे होऊ शकतात, पण एक अट आहे. तुला अनुप्रियाला कायमचं सोडावं लागेल. किती पैसे होते त्यात? आरामात 4-5 वर्ष लागली असती एवढे पैसे कमवायला, जे मला कालच्या त्या एका रात्रीत मिळाले असते. पण त्यासाठी शनायाची अट कोण मान्य करणार? हे काय आज पण पोहेच? तुला दुसरं काही सुचतच नाही? आई, अगं निदान अनु करते तरी. नंतर काही लोक फक्त आयतं खायला येतात इथं. सुखाने खाऊ देणारच मला? बघ आता काय ते. हे पण आई, अनुवहिनीच्या हातचे पोहे ना हे भारीच असतात. मला रोज दिले ना तरी खाईन मी. तू खा, तुला काही दिलं तरी आवडतं. पण मला कसं चमचमीत, मसालेदार, तळलेलं असं हवं असतं. डोंट वरी आई, आता ना शनायामुळे भाऊजींना भरपूर काम मिळणार आहे. मग आपल्याकडे भरपूर पैसे येतील. कुक ठेवू ना आपण. त्याला रोज असे छान छान मस्त मस्त पदार्थ करायला लागू. बरोबर बोलीस ग तू. सरक. काय रे, रात्री उशिरा आलास? अरे हा, एक जरा महत्वाची मीटिंग होती. त्यात पण घरी येईपर्यंत मग उशीर झाला. 2 नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेत ना. क्या बात आहे दादा, दॅट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. त्याच सेलिब्रेशन चालू होतं म्हणून उशीर झाला. काय दिल्लीची टुर्नामेंट कशी होती? छान झाली. टुर्नामेंट जिंकले मी. बघितलं का अभि दादा, पिहू आपल्या पाटकरांच्या घरातली पहिली मुलगी आहे जी दिल्लीला जाऊन टुर्नामेंट जिंकून आली आहे. तू ना आता तिला काहीतरी भारी गिफ्ट दिलंच पाहिजे, हे की नाही राजन दादा? अरे म्हणजे काही गरज नाही गिफ्ट द्यायची. आज दिल्लीला जाऊन आली, उद्या म्हणेल परदेशी जायचंय. मग काय करायचं? परमिशन द्यायची आणि काय, है ना अभि दादा? पण काही म्हणा, या सगळ्याचं क्रेडिट त्या शनायाला जातं. आज तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे आपल्या पिहूला दिल्लीला जाता आलंय. हो ना? हो, पण ती आहे कुठे? अजून नाश्त्याला पण आली नाही ती. तिच्या रूम मध्ये असेल बहुतेक.
अनु तिला बोलवून आण. नाही ते एक काम कर, तिचा नाश्ता रूम मध्येच दे तिला. अवी, तू त्या शनयाकडे ऍडव्हान्स कधी मागणार आहेस? भाऊ मागतो. सकाळपासून खोलीत कोणीच आलं नाहीये. खाली सगळे ब्रेकफास्ट करतायत, पण कोणाला वर येऊन बोलवा असं पण वाटलं नाही. बाकीच्यांचं जाऊ दे, पण अभि सुद्धा आला नाहीये वर. काही फरक पडला नसेल का त्याला? शनया, असं होऊन चालणार नाहीये. खाली जाऊन बघते काय चाललंय यांचं. तू नाश्ता आण. प्लीज तिथे ठेव ना. शनया, हे एवढे ते कॉन्ट्रॅक्टरला द्यायला आणलेत पैसे. पण एवढे? हो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायला तयार नाहीये म्हणून मग पैसे ऑफर करणार आहे त्याला. म्हणजे लाच देणार आहेस तू त्याला? ही कामं अशीच होतात अनुप्रिया. पण हे चुकीचं आहे. असेल, पण आपल्याला हवं ते मिळवता आलं पाहिजे. बाय हुक और बाय क्रूक. शनाया, सरळ मार्गाने मिळवली जाते ती खरी मिळकत, आणि बळजबरीने मिळवली जाते त्याला लूट म्हणतात. लूट तर लूट कशी का असे ना, ती गोष्ट माझी झालीये ही मला अचिव्हमेंट वाटते. खरंच? काही डाऊट वाटतोय तुला? नाही, डाऊट नाहीये मला. मला फक्त एवढं वाटतं की जगात जे आपलं असतं ना, ते आपल्याकडे येतच. ते मिळवण्यासाठी अशी वेगळी धडपड करायची गरज पडत नाही आपल्याला. आमच्या बिझनेसमध्ये तुझ्या असल्या थॉट्सना काही व्हॅल्यू नाही अनुप्रिया. आय कॅन अंडरस्टँड, तू 4 भिंतींमध्ये राहते, तुला काय कळणार आहे हे सगळं? कूल डाऊन शनया. या घरात जर तुला राहायचं असेल तर या अनुप्रियाचा इगो हर्ट करून चालणार नाही. आय सो सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. प्लीज डोंट टेक मी रॉंग. ठीक आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. तू खाऊन घे. पण अनुप्रिया ग, तू कशाला एवढं सगळं वर घेऊन आलीस? मी निघालेच होते, खाली येतच होते मी. ठीक आहे शनाया, पाहुणी आहेस ना तू या घरची. हे कर्तव्य आहे माझं. मी येते, तू खाऊन घे. काल रात्री मी जे काही वागले त्यासाठी आय एम सॉरी. नाही, मी अगदी मनापासून तुझी माफी मागते. मी खूप चुकीचं वागले, असं वागायला नको होतं मी. शनाया, मला कळलंच नाही ग अनुप्रिया. मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहायचं म्हणजे त्यांच्या लिमिटमध्ये राहावं लागतं. तुझं अगदी बरोबर आहे शनाया. आम्ही मिडल क्लास लोक एका लिमिटमध्येच राहतो, आणि ते जे लिमिट आहे ना, ते आमचे संस्कार आहेत, आणि त्यामुळेच आमचे पाय जमिनीवर आहेत, आमचं डोकं ठिकाणावर आहे, पण मनात मात्र खूप 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 प्रेम आहे. शनाया, कदाचित तुझ्यासाठी हे अवघड जाईल. कधीतरी या लिमिटमध्ये राहून बघ, आयुष्य खूप सोपं वाटेल.
खाऊन घे, गार होईल. डबा मिळेल का? हा काय तयार आहे. मी म्हणते डबा देऊच नकोस त्याला. म्हणजे तू दिलेला डबा काही खात नाही तो, पिऊनला देऊन टाकतो सर. मीटिंग मध्ये खाणं होतं, त्यात पोट भरतं माझं. कधी कधी असं केलंय मी, नेहमी नाही करत. मी काय म्हणते अनुप्रिया, तू ना उद्यापासून डबा देऊच नकोस त्याला, निदान JK येईपर्यंत तरी. आणि मला वाटत नाही JK एवढ्यात काही येईल म्हणून. कोण म्हणते येणार नाही? अरे सर या ना, या आत या. या बेबी. अरे तू तू आलास म्हणजे मला कळवलं नाही तू येणार होतास, असं अचानक आलास. तुला सरप्राईज आवडलं नाही का? नाही नाही बेबी, मला खूप आवडलं. मी तुला खरं सांगू का, मी तुझ्या येण्याची खरंच खूप वाट बघत होते. पण आता तू आलायस ना, आता तुला बघितल्यावरती छान वाटतंय मला. अगे थांब जरा, सगळे आहेत आजूबाजूला. सॉरी. हं. वहिनी, मी इथे नसताना तुम्ही शनियाची इतकी काळजी घेतली त्याबद्दल खरंच खूप आभार. काय ना, दुबईला जाणं खूप गरजेचं होतं, नाही तर मी तुम्हाला त्रास दिला नसता. नाही सर, त्रास का म्हणताय तुम्ही? मैत्रीण आहे आमची, तिची काळजी घेण्यात कसला आलाय त्रास? बरं मी चहा टाकू का, नाही तर कॉफी घ्याल का तुम्ही? अहो खरंच नको वहिनी, मी फक्त शनायाला घेऊन जायला आलेलो आहे. खरंच वहिनी, खरंच काही नको. पुढच्या वेळेस येईन ना, ते जेवणच करून जाईन. खरं सांगू, दुबईला तुमचं जेवण मी इतकं मिस केलं ना, काय विचारू नका. नक्की या. हा निघायचं का इथेच राहायचं? नाही नाही बेबी, निघायचं ना. मजा ना, तुझी बॅग घेऊन ये. का मला घरी सोडून परत इथेच येणार आहे? बेबी तू पण ना. आले मी बॅग घेऊन. मी पाणी आणते. हो वहिनी सर. कसे आहेत सर? मस्त. बरं झालं पण सर तुम्ही आलात. आय एम व्हेरी हॅपी. काय झालं ना, तुम्ही गेल्यापासून कामात खूप प्रोग्रेस झाली आहे. हो दिसतीये ना, चांगलीच प्रोग्रेस केली आहे तुम्ही. म्हणजे बसा. अहो बसा, तुमचंच घर आहे. मी बसू? लगेच. बाहेर आलिशान गाडी उभी आहे, तुमचीच आहे ना? नवी कोरी गाडी आणि ह्या झुरळाच्या दारात. हो,
पण ती गिफ्ट मिळाली आहे यांना. एवढी मोठी गाडी गिफ्ट मिळाली? कोणी दिली? शनायाने. अरे वा. झालं काय सर, काय? माझ्याकडे आधी बाईक होती, तर एकदा माझा आणि अनुचा ऍक्सिडेंट झाला, मेजर ऍक्सिडेंट झाला. हा. ऍडमिट होतो मी. त्यानंतर त्या बाईकला प्रॉब्लेमच सुरू झाले. अहो, ती स्टार्टच व्हायची नाही. मग कामाला जायला उशीर व्हायचा त्यामुळे. आणि आता एवढ्यात मी कामाला निघालो होतो, ती बाईक स्टार्ट होत नव्हती. त्याच वेळी शनाया पण कामावर निघाली होती. तर शनायाने मला विचारलं की तुम्हाला आठवतंय सर, मी ऑफिसला उशीर आलो होतो. हो, तुम्हाला नेहमीच लेट होतं. बरोबर, गाडीमुळे. ती बाईक चालूच व्हायची नाही सर. तर शनायाला तो प्रॉब्लेम कळला की त्या बाईकचा प्रॉब्लेम होतोय. आम्ही म्हणजे मी कधीच तिला असं म्हणालो नाही की मला नवी गाडी घ्यायची आहे किंवा मला पाहिजे काही असं. मग नंतर माझा वाढदिवस आला ना लगेच. तर मग वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळे घरी होतो आणि अचानकच शनायाने सरप्राईज दिलं. आम्हाला तर माहित नव्हतं. मला तर कलर पण नाही विचारला कुठला घ्यायचा गाडीचा. नाही. ओके, वाढदिवस होता. हो, वाढदिवसाच्या दिवशी तिने गिफ्ट केली ती. आता नाही कसं म्हणणार मग. वा, छान. खूप छान गिफ्ट मिळालं तुम्हाला. मला आजवर असं गिफ्ट नाही मिळालं कधी. नाही पण सर, ते गिफ्ट म्हणजे त्याचे हप्ते मी फेडणार आहे. हळूहळू करून मी ते पैसे देऊन टाकेन सर. सॉलिड. तुमचं प्लॅनिंग सॉलिड आहे म्हटलं. म्हणजे बरंच प्लॅनिंग केलेलं दिसतंय. असं काही नाही सर. तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही ती गाडी घेऊन जा. छे, मला आवडण्याचा काय मुद्दा येतो? शनायाला आवडलंय ना, मग झालं. तर माझी काहीच हरकत नाही. तुम्ही जर बेनिफिट घेत असाल तर कामही त्याला शोभेल असं करा. मला समजलं नाही. तुम्ही खूप हुशार आहात पाटकरा. प्रॉब्लेम माझा आहे. मी तुम्हाला जे काही सांगतो ना ते तुम्हाला नेहमी उशिरा कळतं. मी आपल्या कामाबद्दल बोलतोय. तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय ते लक्षात आहे ना? हो हो हो, लक्षात आहे. गुड. पण पाटकर, त्यात हवी तशी प्रोग्रेस नाही हो.